बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते प्रवीण पोटे यांची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. जागा वाटपाबाबत प्रवीण पोटेंनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते प्रवीण पोटे यांची चर्चा झालेली आहे. युती संदर्भात भाजप आणि शिवसेना युती संदर्भात एक मोठी बातमी आहे. कल्याण डोंबिवली मनपाबाबत राजू पाटलांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 122 जागांपैकी 54 जागांवरती मनसेची तयारी आहे आणि याच संदर्भात राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. निखिल, काय चित्र आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज झालेल्या या भेटी संदर्भात? नक्कीच सुद्धा आज सकाळपासूनच पाहिलं तर शिवसेनेचं या ठिकाणी मॅरेथॉन बैठक आहेत त्या सुरू आहेत आणि त्यामध्येच कल्याण डोंबिवलीसाठी राजू पाटील यांना बोलवण्यात आलेलं होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 122 जागा आहेत आणि 122 जागांपैकी 54 जागेवरती मनसेने आपली तयारी आहे ती केलेली आहे. इतर ज्या जागा आहेत त्या शिवसेनेला सोडण्यासंदर्भात मनसेने तयारी दाखवलेली आहे. परंतु जर समीकरण पाहिलं तर शिवसेना आणि मनसेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे देखील येण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर शिवसेना सोबत काँग्रेस आणि जर राष्ट्रवादी आली तर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातील ज्या जागा आहेत त्या देण्यासंदर्भात मनसेने देखील तयारी आहे ती दर्शवलेली आहे. त्यामुळे या संपूर्णपणे आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंना ही जी माहिती आहे ती राजू पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि या सर्व जागांवरती जी चर्चा आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आली. परंतु मनसेकडे आहेत ते त्यांच्या उमेदवारांसाठी स्ट्रॉंग जागा आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जागांवरती बैठका झाल्याच्या नंतर आज शिवतीर्थ या ठिकाणी आहेत. ती ही संपूर्ण माहिती आहे ती राज ठाकरेंना दिली. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कल्याण डोंबिवलीमध्ये 54 जागांसाठी मनसे आग्रही आणि या संदर्भात राजू पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी.